तर हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, आरोपींची नुकसान भरपाई कशी होणार? हिंदू जनजागृती समितीने हा सवाल केलाय। सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं। आज मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील सर्व 7 आरोपींना कोर्टाने निर्दोष घोषित केले। ही केवळ एक न्यायालयीन निकालाची बातमी नाही, तर काँग्रेसच्या विषारी आणि विखारी राजकारणाचा चेहरा पुन्हा एकदा उघड झालाय। त्यांच्या मोहब्बतच्या दुकानात तुष्टीकरणाच्या द्वेषाच्या गोळ्या मिळतात हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय। हिंदू साध्वींना, राष्ट्रासाठी लढणाऱ्या अधिकाऱ्यांना खोट्या पुराव्यात अडकवण्यात आलं का? एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी का विशिष्ट लोकांची पाप लपवण्यासाठी? हिंदू दहशतवाद हा शब्द प्रचारात आणणाऱ्यांनी देशाच्या सामाजिक ऐक्यालाच गालबोट लावणाऱ्या काँग्रेसला आज कायद्याचा चांगलाच दणका त्या ठिकाणी मिळालाय। कुठलाच पुरावा या प्रकारामध्ये कुठलाच पुरावा सादर त्यावेळी ज्यावेळी खटला झाला त्यानंतर वर्षानुवर्ष राज्यात केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं। अनेक खोटे पुरावे रचण्यात आले, पण तरीही पुरावे सादर करता आले नव्हते। अत्यंत तोकड्या माहितीवरती ओढून ताणून काहीतरी करायचं म्हणून, कारण त्यांचा मुख्य उद्देश हिंदू समाजाला काँग्रेसचा बदनाम करणं, दहशतवादी ठरवणं हाच होता। आणि त्यामुळे कुठल्याही पुराव्याशिवाय जगामध्ये हिंदू समाजाची जी बदनामी झाली त्याबद्दल काँग्रेस पक्षांनी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी आमची मागणी।